आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त कोणी लुटलं? कोणी लुटलं? हे बोलतच नाही तुम्ही, घाबरता. काही नाहीत करणार, सभापती महोदय काही करणार नाहीत, बसलेली मंडळी काही करणार नाहीत. राजकारण्यांनी लुटलं. हे आपल्यातल्या माणसांनी नाही हो. ज्यांना आपण मोठ्या पदावरती नेलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, केंद्रीय मंत्री केलं, वरती पार सगळ्या टोकावरती नेलं. अहो, आमदार झाला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या दारामध्ये 5-6 गाड्या येतात. कुठून येतात मला बी नाही माहिती. तुमच्या दारात आल्यावरती लगेच म्हणतात, हे काहीतरी इकलं असेल, काहीतरी केलं असेल, नाहीतर त्यांना कोण विचारत नाही. मग आपण तो प्रयत्नच करत नाही. आपण ते मोठं होण्याचा प्रयत्नच करत नाही. मोठं होण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण आपण तो विचार करत नाही. आपण फक्त एंटरटेनमेंट शोधतो. तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस मी अगदी सरळ सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये शांतपणे बोलतो, ज्याला संविधानिक भाषा म्हणतात,